सिच्युएशन मध्ये. तर एक राजा होता बघा, आणि त्या राजाकडे एक हत्ती होता, आणि त्या हत्तीवरती त्या राजाचा खूप जीव होता. कारण त्या राजाने तो जो हत्ती आहे खूप लढायांमध्ये वापरलाय, आणि खूप मोठ्या मोठ्या लढाया त्या हत्तीने राजाला जिंकून दिल्या. आता राजाचा वय होत चाललंय आणि हत्तीचाही वय होत चाललंय. आता अशा सिच्युएशन मध्ये हत्तीचं वय झाले, आता हत्तीचं वय झालं म्हणल्यानंतर आता हत्ती काही कामाचा राहिला नाही, तो आता लढाई करू शकत नाही. पण राजाचं त्या हत्तीवरती इतकं प्रेम होतं की राजाने त्याला सांभाळून ठेवलं, आणि सैनिकांना सांगून ठेवलं की या हत्तीला आपल्या शेवटपर्यंत सांभाळायचं, त्याला काय चारा लागेल तो त्याला द्यायचा, त्याची काय निगा ठेवता येईल तेवढी ठेवायची, कारण ह्या हत्तीने आपल्याला खूप लढाया जिंकून दिल्या. आणि एक दिवस तो जो हत्ती आहे त्या हत्तीला सैनिक घेऊन गेले नदीमध्ये आंघोळ घालण्यासाठी, आणि नदीमध्ये गेल्यानंतर तो जो हत्ती आहे तो हत्ती चिखलात रुतला. आता वय झालेला असल्यामुळे शरीरात एवढा त्राण नव्हता की तो बाहेर निघू शकेल. तो जेवढा बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता तेवढा तो रेतीमध्ये खचत चालला होता. शेवटी जे सैनिक आहे त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्या सैनिकांनी काय केलं, त्यांच्याकडे जी आरी होती, आरी कळत आहे का, टोकदार भाला असतो, तो टोचवण्याचं काम केलं त्याला, म्हणजे कमीत कमी त्या हत्तीला ते टोचवल्यानंतर त्याला त्रास होईल आणि तो मग जोरात बाहेर पडेल. पण त्यांनी काहीच उपयोग झाला नाही. शेवटी ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाला सांगितलं हत्ती ऋतून बसले, हत्ती काही बाहेर निघेना. शेवटी राजा तिथे आला, राजाने सिच्युएशन बघितली, पण अटॅचमेंट काय असते हे मला तुम्हाला सांगायचं. हे वातावरण निर्माण केलंय का केलंय हे मला तुम्हाला सांगायचं. तर राजा म्हणला एक काम करा, रणवाद्य इथे आणा म्हणे. रणवाद्य कळतं का? एखाद्या रणभूमीमध्ये ज्यावेळेस लढाई चालू असते त्यावेळेस इथं संगीत चालू असतं. ते संगीत या रणवाद्यामध्ये जे वाजवलं जातं, रणांगणामध्ये जे वाजवलं जातं ते रणवाद्य ते आणा म्हणे, आणि ते वाजवायला सुरुवात करा. सैनिकांनी रणवाद्य आणलं, सैनिक रणवाद्य वाजवायला सुरुवात केली. हे रणवाद्य ज्यावेळेस वाजायला लागलं, ज्यावेळेस त्या हत्तीच्या कानावरती याचं संगीत पडलं, हत्तीला असं वाटलं आपण रणांगणात आहोत. अचानक हत्तीच्या अंगामध्ये इतकं बळ संचारलं, आणि तो जो हत्ती मातीत रुतलेला होता, रेतीत रुतलेला होता, तो हत्ती एका मिनिटाच्या आतमध्ये बाहेर निघाला. कारण का, वातावरण त्या पद्धतीने निर्माण झाले. बरोबर आहे की नाही? ते वातावरण त्या पद्धतीने निर्माण झाले म्हणून तो हत्ती काय झाला, तिथून बाहेर निघाला. त्याला वाटलं मी रणांगणात आहे, मला आता माझं शौर्य दाखवायचंय. आणि त्याने काय केलं, त्याच्या शरीरामध्ये जेवढा प्राण शिल्लक होता तेवढा प्राण एकवटला, एकत्र केला, आणि प्राण एकवटल्यानंतर जेवढी ताकद त्याच्या शरीरामध्ये आहे तेवढी सर्व ताकद एकाच वेळेस तिचा उपयोग केला, आणि त्यातनं तो काय करला, बाहेर पडला.